मॅन ऑफ द मॅचची आम्ही घोषणा करू. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. तर या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊ आपण राहुल जाधवला. अत्यंत घातक फलंदाजी, त्याचा झेल सोडण्यात आला निशांतच्या माध्यमातून आणि 2 षटकार मारलेत त्यानं आणि सामन्यामध्ये शिरकाव केले वेगानं आणि तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेन आमचे मान्यवर शिवाजी दादा, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याला द्यायचं आहे. तर सन्माननीय नकुल पाटील साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा राहुलला. वेल प्लेड राहुल, यू इम्प्रेस एव्हरीवन विथ युअर फॅबुलस बॅटिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल. खूप चांगली फलंदाजी दाखवली प्रसाद राहुलनं. अटॅकिंग फलंदाजी, 2 षटकार मारलेत त्यानं आणि ते 2 षटकानं सामना टर्न करून दिला आपल्या संघासाठी. वेल फिनिश पुरुषोत्तम, व्हेरी गुड फिनिश. या सामना सुरू होईल. आपण वळूया कौसा आणि उत्तर शिव या 2 नामांकित संघांमध्ये. एका बाजूला कौसा, एका बाजूला उत्तर शिव. नाणेफेकी जिंकली कौसा संघानं. प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देण्यात आलंय आणि सामने ते सुरू होईल. या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र अप्रतिम मराठी समालोचक, मागची 11 वर्ष स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशकामध्ये लगातार आपला आवाज देणारे समालोचक. या ऐकूया आपण प्रसाद परब यांना. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील. आपण इथे आवाज ऐकत होतो मागच्या सामन्यामध्ये आणि सेकंड इनिंगचे स्पेशलिस्ट कॉमेंटेटर आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे मच्छिंद्र पाटील. सामना निश्चित सामन्यामध्ये रंग चढवतात, रंग भरतात सामन्यामध्ये. चला सामना लगेच सुरू करावा. तर ओमकारसाठी एक पारितोषिक येते स्वर्गीय शिवराम टकले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक आहे ते ओमकारसाठी. ऑल द बेस्ट ओमकार. पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात सुशांत. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू आउट साइड ऑफ स्टंप अँगल क्रिएट करतो हा चेंडू आणि पहिल्या चेंडू निर्धाव. डीप मध्ये निलेश आहे एक खेळाडू तुम्ही पाहतात. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश उभा म्हणजेच थोडासा स्क्रीनच्या त्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळते. थोडासा लॉंग ऑफला वाईडिश उभा केलाय पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला सुशांत असताना ऑन ड्राईव्ह निलेश भोईर वेगाने चेंडू जातोय. बघायचं ते चेंडू तिथे कव्हर करणार का आणि 2 पायांच्या मधून चेंडू फरार. सीमारेषेबाहेर खराब क्षेत्ररक्षण, चौकार. चांगल्या धावा सुद्धा संघाचे रोखवू शकतो. पाहता तुम्ही ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईट यॉर्कर, चांगली गोलंदाजी या षटकात ओमकारकडून. एक मात्र चुकीची फिल्डिंग आपण बघितली. निलेश भोईरला खूप मोठा पाठलाग करावा लागला, खूप मोठा चेस करावा लागला. तो होता वाईडिश लॉंगनला उभा आणि तुम्ही पाहता मिड विकेटला जाऊन चेंडू कव्हर करायचा होता. जवळजवळ 10 ते 12 यार्डचं अंतर त्याने कापलं पण त्याचा यश मिळालं नाही. 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. खराब क्षेत्ररक्षण झालं. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. अपील कॉट बिहाइंडचं लाऊड अपील पंचांकडे होत आहे पण बॅटचा आणि चेंडूचा नाही तर बॅट आणि जमिनीचा स्पर्श झाला. डॉट बॉल. 2 अशा बलाढ्य संघांमध्ये सामना मैदानाच्या सुरू आहे मच्छिंद्र. ज्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये एक विक्रम प्रस्थापित केलाय. 84 धावा आणि 90 धावा असा विक्रम आहे. 82 धावा
समोर एक्झिक्यूट केलाय, गॅप शॉट आहे, बरोबर कॉमेंट्री बॉक्सला हा सलामी आणि चेंडू वन बाउन्स वर द रोप, सीमारेषे बाहेर 4 धावा. बॅटमधून या सुशांतने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त एंटरटेन केलं, जबरदस्त बॅटिंग केली. साबे संघाच्या विरुद्ध खेळत असताना ऑन ट्रॉय शॉट मिड विकेटला सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक सज्ज आहे, मिळती फक्त एकच धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल ओमकारचं, या षटकात जास्त संधी दिली. 2 चौकार आपण जर बघितले तर चांगली गोलंदाजी निश्चितच केली आहे. 2 चौकार आणि 1 सिंगल अशा मुवमेंटला तुम्ही पाहता धावसंख्या धावफलकावर 9. आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकून पुढे सरकला तो सागाव संघ आणि चालू असलेल्या सामन्यात तुम्ही पाहतात हे संघ एक सामना जिंकून वरती आलेले आहेत. कौसा विरुद्ध उत्तर शिव, नाणेफेक जिंकून कौसा संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले ते उत्तर शिव या संघाला. उत्तर शिव संघाने मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग करत असताना जुळडोंबिवली संघाच्या समोर तब्बल 90 धावा कुठल्या होत्या आणि 91 धावसंख्येचं लक्ष त्यांनी ठेवलं होतं आणि तो सामना एकतर्फी झाला आणि सामना जिंकला तिथे त्या मुवमेंटला उत्तर शिव या संघाने. या षटकात निलेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय, निलेश भोईर काय एंटरटेन केलं होतं त्याने मात्र घेसरच्या स्पर्धेमध्ये सिटी क्रिकेटच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स. त्यानंतर ग्रामीण प्रीमियर लीग GPL सीझन 2 मध्ये सुद्धा जबरदस्त एंटरटेन करणारा खेळाडू ठरला होता तो निलेश भोईर. तो मात्र सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन. सामना लगेच सुरू करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सुशांत. स्ट्राईक एंडला येण्याची संधी मनोज पवारला आतापर्यंत मिळाली नाही आहे मागच्या 6 चेंडूमध्ये. आपण पाहतात धनेश स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा, पहिला दिवस आहे क्रिकेट स्पर्धा, एकूण 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाजी मार्कवर येतो तो निलेश भोईर. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला फटका मिळवून चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक वाईडिश टाकून चेंडू कव्हर करेल, मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा. चेंडूची फेक चांगली झाली आहे पण मिसफील्ड्स पाहायला मिळतात. गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केल्यानंतर लॉंग ऑन वरून चेंडू कव्हर करण्यासाठी वाईडिश टाकून खेळाडू जातोय आणि तोपर्यंत मिळतात या चेंडूवर त्या 2 धावा सुशांतला, 2 धावा मिळतात त्या उत्तर शिव संघाला. आणि धावसंख्या 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात माफक 9 धावा, 2 चौकारच्या मैत्रिणी कुठल्या त्या सुशांतने. यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, सुपर बॉलिंग. सगळ्यात जबरदस्त कॉन्टेस्ट कोणाचं रंगलं होतं जेव्हा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये निलेशच्या समोर मयूर दातीलकर होता. अशा मुमेंटला ते कॉन्टेस्ट बघण्यासारखं होतं, सरप्राईज करत होतं आणि अजिबात संधी दिली नाही हलण्याची. त्याच्या विरुद्ध फिरकी आक्रमण, पेस वापरला, चेंडूचं स्विंग केले आणि मयूरला पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं स्पर्धेमध्ये ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सिटी क्रिकेटच्या माध्यमातून. तो निलेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, ओ अप्रतिम पेस, भन्नाट वेग आहे. चेंडू रिलीज करताना एक पर्टिक्युलर तुम्ही आवाज, एक साऊंड ऐकत आहात निलेशच्या तोंडातून, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती एनर्जी युटिलाइज करतोय, किती एनर्जी तो वापरतोय चेंडू रिलीज करत असताना. गुड बॉलिंग. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे निलेश, इम्प्रेस करत असताना. मागच्या काही क्रिकेट स्पर्धेमध्ये नावाची एक छाप सोडली निलेशने. सुपर बॉलिंग, शिस्तबद्धता त्याच्या गोलंदाजीमध्ये ठासून भरली आहे. कॉपी बुक स्टाईल गोलंदाज निलेश. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हलकासा इन स्विंग, काय व्हेरिएशन्स आहे गोलंदाजीमध्ये. सुपर बॉलिंग. जणू काही ते ग्रामीण प्रीमियर लीगची जो सामना होता मयूर दातीलकरच्या विरुद्ध खेळत असताना असं वाटतं तीच गोलंदाजी पुन्हा आता पाहायला मिळते. मयूरला पूर्णपणे डॉमिनेट केलं. पुढचा चेंडू, ओ यॉर्क करायचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. इनसाइड एज होती, जास्त लांब जात नाहीये आणि काय चेंडू टाकत असताना इथे या षटकामध्ये इम्प्रेस केलंय ते निलेश भोईरने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. जवळजवळ 11 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला आलाय तो मनोज पवार.
मनोज पवार खूप जुना खेळाडू आहे संघाचा, अनुभवी खेळाडू आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो, ग्रेट ऑलराऊंडर इन द टीम. मनोज ऑन स्ट्राईक. स्वीप करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू, अजून एक अप्रतिम चेंडूची फेक आणि काय षटक हातात आहे, अत्यंत इकॉनॉमिकल षटक. वेगाने ते षटक पूर्ण सुद्धा केलं, कमी वेळेत षटक टाकलं आणि कमी धावांचं षटक सुद्धा पाहायला मिळालं. आणि काय कमबॅक केलं षटकामध्ये, धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि धावसंख्या अंकित झाली आहे दुहेरी अंकामध्ये, धावफलकावर 12 धावा. सुपर बॉलिंग. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये एक उच्चांक नोंदवला आहे, तब्बल 90 धावा कुठत असताना त्या संघाला धावसंख्येसाठी झगडावं लागतंय, स्ट्रगल करावं लागतंय. उत्तर शिव. निलेशचा प्रतिम इम्पॅक्ट विथ द बॉल. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. खरंच या खेळाडूने इम्प्रेस केलं मागच्या काही स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करत होतो, म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक, त्यानंतर ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 आणि आता मात्र तुम्ही पाहतात धनेश स्मृती चषकामध्ये सातत्याने कन्सिस्टन्सी पाहायला मिळते, एकाग्रता पाहायला मिळते, सातत्य पाहायला मिळते या निलेश भोईरकडून. पण आता तो सध्या स्वतःच्या संघातना खेळतोय. यष्टीच्या मागे स्वतः निलेश. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा षटक घेऊन येतो तो ओमी. एक ओमकार, एक ओमी आणि एक निलेश असे 3 गोलंदाज वापरलेत. चला सामना सुरू करा. सामोरं जाईल तो स्ट्रायकिंगला आघाडीचा फलंदाज सुशांत. थांबून एक्झिक्यूट केलाय. बघूया तिथे पड भी दिया और जड भी दिया. चुकीची पोझिशन, चुकीचं जजमेंट आणि चेंडू सीमारेषेवर वर 6 धावा. थांबला आणि एक्झिक्यूट केलाय. वेट अँड एक्झिक्यूट, पॉज अँड डिस्पॅच. षटकार, धावसंख्या 18. पुन्हा ते चेंडू हॉबीमध्ये. आता मात्र मिस टाइम फटका. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, बॉल अँड कॉट, फलंदाज बाद. सुपर बॉलिंग फ्रॉम ओमी. ही ऑल्सो लेफ्ट आर्म बॉलर. आणि लेफ्ट आर्म बॉलर काय करामत करू शकतात तर प्रथमेश आपण मागच्या षटकात बघितलंय आणि इथे मात्र या षटकात लेफ्ट आर्म गोलंदाज विकेट मिळून दिली आपल्या संघासाठी ओमीने. तो त्या गोलंदाजीवर फॉलोमध्ये झेल टिपला. स्ट्रायकिंगला मनोज पवार. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन जबरदस्त आहे गोलंदाजीमध्ये ओमीच्या. लेग बायचा सिग्नल पंच ते करतायत. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. मागच्या 2 षटकात खूप चांगलं इम्प्रेस केलंय. मी नेहमीच म्हणतो की लेफ्ट आर्म खेळाडू स्वतःच जन्मत एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात आणि निश्चितच क्रिकेटच्या विश्वात जे मात्र येतात, क्रिकेटच्या वर्तुळात पाऊल ठेवतात, त्यांची ताकद द्विगुणित होते. ती ताकद पाहायला मिळते निलेश आणि त्यानंतर ओमीच्या गोलंदाजीमध्ये. सुपर बॉलिंग. स्ट्राईक केला न्यू बॅट्समन, अनुभवी खेळाडू या संघाचा सचिन. पुन्हा स्लोअर वन चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. काय व्हेरिएशन्स आहेत, काय रिलीज पॉइंट आहे तो ओमीचा. सुपर सुपर बॉलिंग. क्रीजच्या एका कोपऱ्यातनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अँगल क्रिएट करतायत, क्रीजचा वापर करतायत आणि काय सुंदर चेंडूची फेक करतायत. मॅक्झिमम चेंडू त्याचे सर्व स्लोअर वन आहे. तो टॉस करतोय चेंडू आणि संभ्रमात टाकतोय तो स्ट्रायकिंगला बॅट्समनला ओमी. पुन्हा आता टॉस केले चेंडूला, ऑफस्टोनच्या बाहेर आउट स्विंग होतोय. अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली आहे, जखडून ठेवलं आहे. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा अक्षरशः रतीब टाकला होता, उच्चांक गाठला होता, त्या संघाला मात्र प्रत्येक धावेसाठी इथे मात्र स्ट्रगल करावं लागतंय, झगडावं लागतंय, पण संधी मिळत नाहीये आणि ती अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते या मुवमेंटला ओमीकडून. फुल टॉस आहे, स्वीप केलाय ऑन साइड क्षेत्राच्या काय डीप मध्ये त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. एक संघर्षमय फटका, चौकार. चौकाराने
चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे मला सांगताय प्रथमेश. अंकित झाले एकूण 3 षटकांवर 23 धावा. सात पूर्णांक 6 7.66. तेवीस धावा धावफलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ होईल. समोरच्याने निर्णायक षटक गोलंदाज घेऊन येतोय. ओ द विकेट. स्वीप करायचा प्रयत्न होता. फलंदाज सफल होतोय आणि इथे मात्र बघायचं फलंदाज बाद होणार. स्ट्राईक एंडचा फलंदाज तंबूत परतणार आणि मनोज पवारला तंबूत परतावा लागतोय तो मैदानावर उत्तर शिवाय संघाला दुसरा धक्का. यांचं इथं आगमन झालंय मगाशीच व्यासपीठावर. यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहेत. थँक्यू दिनेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये. दिनेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी कूलर आहे. ओ चेंडू हवेमध्ये ऑन साइडला अप्रतिम फटका. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतो तो षटकार. षटकाराने धावसंख्या उंच उडी घेते जाऊन विसावते धावफल करते एकूण 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग याला नवीन आलेला फलंदाज विवादात अजय आणि अजयने खातं उघडले 6 धावेने. हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम. लिडिंग एज घेतोय चेंडू आणि तोपर्यंत मी ती फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. अजून मैदानावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमध्ये. सामना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक सामना जिंकून हे संघ वरती आलेत. उत्तर शिव आणि जुनडोंबिवलीच्या बरोबर तुम्ही आपण सामना पहिला बघितला होता. त्यानंतर उत्तर शिव आणि कौसा यांच्यामध्ये दुसरा सामना इथे सुरू आहे. ओ चेंडू तो उंच गेलाय पण लांब जाणार का. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्रीनच्या समोर आणि एक्झॅक्टली खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज होतो तो बाद. न्यू बॅट्समन इन विशाल 5व्या क्रमांकावर येतो फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या आपण बघत आहोत. अंकित झाली एकूण धावफलकावर 30 धावा. निर्धाव चेंडू. तीस धावा धावफलकर. अजय निर्णयामध्ये एक षटकाराने खातं उघडलं होतं. अजय वैयक्तिक आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 7 धावा अंकित केले धावफलकावर या खेळाडूने. नॉन स्ट्रायकिंग केला फलंदाज आहे तो विशाल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा इथे अजय वेगाने पूर्ण करतोय. थोडासा लंगडतोय तो मैदानावर. अनफिट आहे थोडासा पण 2 धावा इथे निश्चित पूर्ण होत आहेत उत्तर शिव संघाच्या आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाले एकूण धावफलकावर 32 धावा. 33 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते कौसा संघाच्या समोर. या सामन्यात जिंकणारा संघ सागाव संघाशी अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये फाईट करेल.
आणि बघायचं या 33 धावसंख्येचं लक्ष इथे कशा प्रकारे पाठला करणार याची धावसंख्येचा, की या धावा पुरेशा आहेत उत्तर शिवसंघाला त्या डिफेंड करण्यासाठी या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. शिवाजी दादा स्कोरर पाठवायचा आहे. तर वळूया मैदानाकडे आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, तमाम क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, संघांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर टायगर गावाचे कोणी ज्येष्ठ नागरिक आले असतील तर त्यांना विनंती करेल, यायचं आहे व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे प्रमुख व्यासपीठावर. त्याचप्रमाणे कौसा गावचे किंवा उत्तरशिव गावचे कोणी ज्येष्ठ नागरिक आले असतील तर त्यांनी यायचं आहे, मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये धनेश स्मृती चषक 2021 भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं ही महाक्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीमध्ये सुरू आहे युद्ध. इथून मात्र धडपड सुरू आहे अंतिम फेरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठीची, आणि 2 सामने जिंकून वर आलाय संघ तो म्हणजे सागाव. आणि आता मात्र इथून कोणता संघ सागाव संघाला विरोधात आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे, कोणता संघ असेल सागाव संघाच्या विरोधात, हा प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल या येणाऱ्या 24 चेंडू नंतर. 24 चेंडू शिल्लक, 33 धावांची गरज, आणि मी विनंती करेल सामन्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. बॅट्समॅन पाठवायचे आहेत. चला याच्यानंतर बघा, आपल्याला बॅडलाईटमध्ये कोणताही सामना खेळवायचा नाही आणि कंपल्सरी सर्व सामने होतीलच. जर कमी षटकाचे झाले तर त्यानंतर आयोजकांना दोष द्यायचा नाही आहे. बघा बॅडलाईटमध्ये आपल्याला कोणालाही खेळवायचं नाही आहे, तर त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. तर या दरम्यान स्वर्गीय शिवराम टकले यांच्या स्मरणार्थ जर जयेश टकले यांनी 3 षटकार ठोकले तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि सातत्याने गौसा संघावरती पारितोषिकांचा वारसा होत असतो, कारण सातत्याने चांगली खेळी साकारत असतात. जयेश टकले पहिल्या मॅचमध्ये भरपूर खेळी चांगली साकारली, त्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्ये पदार्पण झाले. तर स्पीडअप करायचा विनंती असेल. बघा आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला ज्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर विनंती असेल स्पीडअप करायचं, सर्व संघांनी कॉपरेट करायचं आहे. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर सुशांत. ऑप्स्टिकच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन केलंय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू मात्र थांबत नाहीये आणि नॉन स्टॉप निघून जाईल. बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमारेषा पार आलेला हा पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धावफलकाचा श्री गणेश झाला. 33 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती जयेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला पिक केली, लवकर लाईन लेट कट केलाय चेंडूला. मात्र बघा सातत्याने पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलतात. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि 2 धावा अंकित केल्यात. सातत्याने आपण पाहतो जिथे क्षेत्ररक्षकांकडून चुका होत आहेत तिथे मात्र फलंदाज संधी सोडत नाहीये. संधीचा मात्र सातत्याने फायदा घेत आहेत आणि 2 धावा इथून अंकित करत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 6 ऑन स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. 27 धावांची अजून ही गरज. 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती. आता 22 चेंडू, 27 धावांचे समीकरण. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला तिथे खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र आलाय डॉट बॉल. चांगला कमबॅक.
पहिल्या चेंडूवर चौकार काढल्यानंतर मात्र लाईन सुधारली, लेन सुधारली, पिचिंग मात्र चांगली झाली, चेंडूची रिलीज चांगला गेला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये अचूकता आली आहे. डॉट बॉल. ओव्हर पिच लॉफ करण्याचा प्रयत्न, अपील मात्र केली हलकीशी कॉट बिहाइंडसाठी, पण मात्र पंचांनी फेटाळली आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू सलग 2 डॉट बॉल आणि आता मात्र दडपण दिसत आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. या षटकाचे पाहिले तर 4 चेंडू झालेले आहेत. समीकरण मात्र उर्वरित 20 चेंडू शिल्लक, 27 धावांची गरज आहे. जयेश स्ट्रायकिंग इनवर स्टेप आउट करून फ्रंट फुटला येऊन बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सांघिक यश. पहिला धक्का लागतोय कौसा संघाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत आल्यात. स्ट्रायकिंग इनवरती आघाडीला फलंदाज गेले होते ते म्हणजे आपण पाहायला मिळत आहेत ओमकार स्ट्रायकिंग इनवरती आहेत. 6 धावांवर धावफलक स्थगित आहे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर 2च खेळाडू आहेत. वाईडिश लॉंग ऑन लाय खेळाडू कॉर्नर रिजन दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि एक लॉंग ऑफ लाय. बोला तयार पंचांच्या डाव्या बाजूने. ज्या वेळेला पिक केलाय चेंडू हवेमध्ये, 1 बाउन्स कलेक्ट करतील. कॅचवर जाण्याचा प्रयत्न मात्र केला नाहीये तिथे. पाहिलं चेंडूचा टप्पा भरपूर पुढे होता, त्यानंतर थोडे पाठी आले, त्यानंतर चेंडू कलेक्ट केला. मिळाली ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने मात्र झाली पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस 33 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कौसा संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण शिल्लक आहे 18 चेंडू आणि गरज आहे 26 धावांची. 8.66च्या स्ट्रायकिंग प्रति षटकामागे आस्किंग रन रेट आहे. प्रति षटकामागे पाहिला 8.66च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. म्हणजे एक मोठा फटका गरजेचा आहे प्रत्येक षटकामागे. पहिले 3 षटक पाहिले आपण. पहिल्या षटकामध्ये पाहिलं एक चौकार आला जयेशच्या बॅटमधून, त्यानंतर त्याने विकेट गमावली आणि तिथे जर क्विक रन घेतली असती थोडंसं लेझी क्रिकेट जयेशकडून पाहायला मिळालं, कारण सातत्याने चांगली फलंदाजी करत असतात ते आपल्या संघासाठी. इथे सुद्धा एक ती वेगाने धाव कंप्लीट केली असती तर मात्र आता पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आले असते. तिथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, विकेट गमावली. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. वळूया मैदानाच्या आत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पवार. षटक क्रमांक 2 विखुरलेले क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेमधली बंधनं मात्र आता नाहीशी झालेत. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. 38 सर्कलच्या आत पाहिलं शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू आहे, शॉर्ट थर्ड मॅनला, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आहे, मिड ऑफला खेळाडू आहेत. बोलत यार पण त्यांच्या उजव्या बाजूने यावलेल्या दिशा दिली. बॅकवर्ड पॉईंटला वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतील, फिकी करतील. मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 ऑन स्कोर कार्ड. सातत्यपूर्ण फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि सातत्य मात्र कौसा संघाच्या फलंदाजांना टिकावून लागेल, कारण 33 धावांची अजूनही इथून गरज आहे. ते गरज होती 33 धावांची. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये पाहिलं 7 धावा आल्या, त्यानंतर आता एक सिंगल आली आहे. 8 धावा धावफलकावरती. 8 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एनवरती फलंदाज प्रशांत आहेत. बोलत यार ओव्हर द विकेटने आले होते. यावेळेला लॉफ केलाय चेंडू हवेमध्ये. काही काळ नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र तिथे होते. जज झाला नाहीये. फंबल झालेत, मिस्टेक झाले. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ, हे वाक्य मात्र सातत्याने वापरलं जातं. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. झेल घेऊ शकले असते आणि या मुवमेंटला हे झेल घेणं गरजेचं आहे. धावफलकावरती कमी धावा लागल्या होत्या, त्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण थोडंसं मजबूत करावं लागतं. पण झेल मात्र सुटला आणि इथे पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली आहे गोलंदाजाने. नो मॅन्स लँडमध्ये मात्र इथे वेळेला चेंडूचा टप्पा पडतोय. बघा स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होते आणि या दरम्यान 2 धावा मात्र अंकित केल्या. धावफलक वेगाने पुढे सरकते. 12 ऑन स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. अजूनही समीकरण शिल्लक 21 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 15 चेंडू 21 धावांची गरज. 21 चेंडू 21 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा. बोला तयार.
ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न. बघा बॅटीची कालची कडा घेतली चेंडूने. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटवर जर हा चेंडू आला असता, बॅटने नीट मिडल केला असता, तर मात्र जास्ती धावा स्कोर करू शकत होते. पण मात्र जडतरला महत्त्व नाही, मिळेल ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकते. 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. 13 आहेत, माफ करा, 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो डीप बॅकवर्ड पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्याकडून झाले चुकी आणि चुकीला माफी नाही. 4 धावा मिळतात, भाग्याची साथ लाभली आणि या चौकाराने मात्र धावफलक बहरतंय आणि पुढे सरकतंय 17 या आकड्यावरती. लेखकाच्या भूमिकेत आम्हाला जॉईन झालेत सुशील पाटील आणि चांगलं गुणलेखन करतायत आणि सातत्याने दबाव टाकतात आमच्यावर. प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक चांगलं गुणलेखक सुद्धा त्यांच्या माध्यमातून डायगर गावाला लाभलेलं आहे. फलंदाज सज्ज होतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, भन्नाट गतीचा वापर आणि फलंदाज झालाय बी. डॉट बॉल आलाय आणि 2 षटकांची इथे समाप्ती झाली आहे. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 आणि अजूनही समीकरण शिल्लक आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 8.00च्या सरासरीने धावा कुठणं गरजेचं आहे. बघा ग्रुप मिटिंग घ्यायची नाहीये, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि या दरम्यान मी विनंती करेल, सागाव संघाचे संघनायक यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथून जो संघ जिंकेल तो तुमच्यासोबत खेळेल, त्यामुळे होईल दोघांमध्ये टॉस. तर यायचं सागाव संघाने. येस, स्पीडअप करायचे प्लीज. बघा बॅड लाईटमध्ये आपल्याला कोणताही सामना खेळवायचा नाहीये आणि आज सर्व सामने कव्हर होणं भरपूर गरजेचं आहे. उद्या सुद्धा सेमीफायनल खेळवली जाईल. तर विनंती असेल, उत्तर शिव संघ बघा कोणत्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाहीये. बॅड लाईटमध्ये कोणत्याही संघाला खेळू द्यायचं नाहीये, ही आपली जबाबदारी आहे. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 विकास. प्रशांत स्ट्रायकिंग इन वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. 1 बाउंड कलेक्ट केलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते विशाल आणि त्यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आहे आणि सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. हे चित्र मात्र दिसतं, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जर मैदानाच्या आत असलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करणं गरजेचं असतं, अनिवार्य असतं आणि ते मात्र होत आहेत सातत्याने. एका धावेने धावफलक पुढे सरकतं. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. स्टेप आउट करून फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंचावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय कौसा संघाला. आवरेल कोण असेल तारणहार, हा प्रश्न आता उभा राहिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश आहेत. 33 धावांचं लक्ष होतं. धावफलकावरती धावा लागल्यात 18. अजूनही समीकरण पाहिलं तर 15 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज होती. त्यानंतर 1 धाव आली, 1 विकेट गेला आणि आता 15 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. बोल तयार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. खालची कडा घेतली. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग मधून. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसरा दाडेचा दाडस मानस आणि आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. याचा टेक्निकल टीम मध्ये थर्ड अंपायर. चला लगेच तुम्ही जवळ यायचं नाही, सेलिब्रेशन करायचं नाही, क्षेत्ररक्षण जागेवर जायचं तुम्ही. बघा टाइम घ्यायचा नाहीये. याच्यानंतर सुद्धा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. जर तुम्ही आणखीन उशीर करता इथून तर मात्र सामन्यामध्ये षटकांमध्ये कपात करण्यात येईल. बघा ओव्हर्स कमी करण्यात येतील सामन्याचे. टेक्निकल टीम सज्ज आहे.
येस नॉट आउट. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. सो ही सेफ. आणि आता मात्र समीकरण शिल्लक आहे 13 धावांची आता गरज आहे. 9 चेंडू शिल्लक 13 धावांची गरज. एक मोठा फटका मात्र सामन्याची चित्र बदलू शकतो. पण इथून जर सातत्याने चांगली गोलंदाजी होत असली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं समीकरण समजणार नाहीये. ऑफ साईडला चांगला फटका इनफिल्डच्या वरून एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला तिथे वेगाने क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि दुसरी धावही बघता बघता कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कोऑर्डिनेशन दाखवलं दोन्ही फलंदाजांनी. आणि आता मात्र 11 धावांची इथून गरज असणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात 8 चेंडू. 8 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज. समीकरण मात्र आता दोन्ही संघांसाठी खुलं आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों में उडान होनी चाहिए. ऑन साइड ऑफ साइडला मात्र इथे लॉंग ऑफला वेगाने फेकी झाली आहे. मात्र फेकीच चुकीच्या एंडवर होती आहे आणि फलंदाज मात्र 2 धावा इथून कंप्लीट करतायत. 9 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. समीकरण मात्र खुलं आहे. 7 चेंडू शिल्लक 9 धावांची गरज. एका मोठ्या फटक्याने मात्र सामनाला कलाटणी मिळेल. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आहेत. सेट झालेत. प्रशांत आता मात्र सेट झालेत. 2 इंचाचा जो चेंडू असतो तो मात्र 10 इंचाचा दिसायला लागतो सेट झाल्यावरती आणि त्याच प्रकारची फटकेबाजी आता प्रशांत कडून एक्सपेक्टेड आहे. शॉर्ट ऑफ लेन पूल केला चेंडू हवेमध्ये. गॅप एक्झिक्युटिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो आलेला हा चौकार. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं बघा. ग्रुप मीटिंग साठी आपल्याकडे वेळ नाहीये. बघा आमच्या आयोजकांकडून ज्या सूचना येतात आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि बॅड लाईट मध्ये कोणत्याही संघाला खेळायचं नाहीये. त्यामुळे बघा कोणत्याही संघावर अन्याय व्हायला नको. त्यामुळे प्लीज लगेच सुरुवात करायची आहे सामन्याला. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. थोडंसं सहकार्य करा. बघा सातत्याने आयोजक आम्हाला सांगतायत आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजकाकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग येतात कारण याच्यानंतर सुद्धा एक सामना खेळवायचा आहे. सागाव संघ आजच्या दिवसातल्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल. सागाव संघाची 5 धावांची गरज आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अरुण पाटील आणि मनोज पवारने मात्र आता विश्वास दाखवला अरुण पाटीलवर आणि जबाबदारी मात्र संघाची आता खांद्यावर घेतली अरुण पाटीलने आणि शेवटच्या षटकामध्ये 5 धावा डिफेंड करण्याचं भरपूर मोठं आव्हान असणार आहे. विकेट टॅली केले तर 2 विकेट पडलेत ते म्हणजे फलंदाजी करत असताना कौसा संघाचे आणि उत्तर शिव संघाचा विचार केला तर 3 विकेट पडलेत. तीन विकेट पडल्यात तर 4 धावा जरी इथून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कुठतायत तरी विजयाच्या दिशेने वाटचाल होईल. यावेळेला ऑन साइडला हलक्या हाताने खेळला फटका मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पण नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागतं. इक्वेशन बदलले. समीकरण बदललंय. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 3 धावा जरी गेल्या तरी इथून तुम्ही विजयी होऊ शकता. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू शिल्लक 4 धावांची अजूनही गरज. कशा प्रकारे सामना फिनिश करतील याच्यावर मात्र लक्ष असेल. कौसा संघ सातत्याने चांगला परफॉर्मन्स राहिला पण या हंगामाची सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली. खडतर जरूर झाली. 2-3 ठिकाणी आपण पाहिलं कौसा संघ कुठेतरी फाईट करत होता. प्लेइंग 11 त्यांची प्रॉपर त्यांना मिळत नव्हती. आता मात्र प्लेइंग 11 मिळाली आणि आज मात्र चांगला परफॉर्मन्स दिलाय. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर स्लोअर होता. पिक केलाय. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून. एफर्ट्स मात्र भरपूर दिलेले आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फेकी झाली. फेकी मात्र बरोबर एंड वरती झाली आहे. दोन्ही फलंदाजामध्ये कोऑर्डिनेशन थोडंसं चुकलं. तू मेमे झाला आणि सांघिक मात्र यश इथे मिळालंय उत्तर शिव संघाला.
3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत कारण विकेट्स सेम झालेले आहेत आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे कौसा संघाने. तर 2 धावा केले तरीही विजय मिळू शकतो. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. येस, तर टॉसच्या आधारावरती टॉस जिंकला होता कौसा संघाने आणि टॉसच्या आधारावरती विजय मिळू शकतो नक्की इथून जरी 2 धावा केल्या तर. येस, विजय आपल्या संघाला मात्र विजय मिळवून देईल का? स्ट्रायकिंग इन वरती हे विजय आहेत. विजय स्ट्रायकिंग इन वरती विजय मिळवून देईल का कौसा संघाला? हा प्रश्न आहे. ऑन साइडला खेळण्याचा होता, हलक्या हाताने खेळायचा होता. हाईट फॅक्टर पाहिला पंचांनी, अपील झाली होती. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, हाईट मात्र जास्त होती. पंचांनी पाहिलं मिसिंग स्टम्प्स आणि निर्णय दिलाय नॉट आउट. आणि अपील करण्याच्या नादामध्ये मात्र इथे धावचीचा संधी होती ती मात्र गमावली. एक धाव इथून नक्कीच कंप्लीट केली आहे. अजूनही 2 धावांची गरज. एक धाव जर इथून अंकित होते तरी विजय मिळवेल. विकेट न टाकता जर एक धाव अंकित करते तर विजय मिळवेल कौसा संघ. विकेट न गमावता एक धाव करायची आहे. 2 धावांची अजूनही गरज. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण. हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल सामना. इथे मात्र अपील केली आहे मोठ्याने, लाऊड अपील झाली आहे पंचांकडे. भरपूर लाऊड अपील आहे. पंच चर्चा करतात. इथे जर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईलच पण हा चेंडू मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट असेल. या चेंडूवर मात्र येस, इट इज आउट. पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद आहे आणि हा धक्क्यातनं मात्र आता कसा सावरतोय? टर्निंग पॉइंट आहे का या चेंडूवर? सामन्याला कल्लाटणी मिळते का? अनेक प्रश्न मात्र आता उभे राहिलेत मैदानाच्या आत. आता मात्र समीकरण शिल्लक आहे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आणि कंपल्सरी 2 धावा कराव्या लागतील. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात योगेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आता सॉरी माफ करा, 2 चेंडू 2 धावाची गरज. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील कारण विकेट मात्र जास्ती गमावल्यात. चला फास्ट खेळायचं, स्पीडअप करायचं आहे. बघा यानंतर आणखीन एक सामना आहे तर या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. बॅडलाईट मध्ये कोणत्याही संघाला खेळायचं नाहीये त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार आहे कारण टॉस मात्र जिंकला कौसा संघानं पण विकेट मात्र जास्ती गमावल्यात. त्यामुळे आता 2 चेंडू 2 शिल्लक आणि 2 धावांची गरज असणार आहे. हाय व्होल्टेज सामना तुमच्या भेटीस आलाय. प्रेक्षणीय सामना. 33 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आता मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आलाय सामना. सामना जर आवडला असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या सामन्यासाठी कारण भरपूर चांगली लढत दोन्ही संघांनी दिली आहे. कमबॅक मात्र उत्तर शिवसंघाने तुफान केलाय आणि या तुफानी कमबॅक मध्ये 2 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज आहे. बोलत यार. ऑन साइडला फुल टॉस दिलाय, संधी होती आणि त्या संधीचा सोना केलाय, षटकार टोकलाय आणि आपल्या संघाला मात्र इथं विजय मिळवून दिलाय. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम कौसा. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील, पुढच्या हंगामासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील ते म्हणजे उत्तर शिवसंघ. या सामन्यामध्ये जिंकला उत्तर कौसा संघ आणि तो फाईट करेल त्यांच्या विरोधात असणारे सागाव संघ. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असणार आहे. मी नुकताच थांबतो, तुम्ही कुठेही थांबू नका, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. धनेश स्मृती चषक 2021 हे पर्व आणि सामनावीरच्या पुरस्काराकडे वळूया. मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे ते आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील. तर निलेश ठरलाय सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, ज्याने 1 षटक हाताळलं आणि 3च धावा खर्च केल्या. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, तो निलेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. तर या मॅच नंतर आपण तो सामनावीरचा पुरस्कार देऊया. तर मी थांबतो, तुम्ही कुठेही थांबू नका, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आणि मी इन्व्हाइट करतो माईक प्रसाद परब सरांना. थँक्यू.
शालिक विवा टाकले यांच्याकडून